फ्लॅट असला पाहिजे, माझा जन्नतच्या बाजूला माझी पण मन्नत आली पाहिजे, असं काहीतरी वाटत असतं. सो प्रत्येकाचं असं असतं. येस, वेळेचं मॅनेजमेंट नाही, वेळेचं मॅनेजमेंट नाही, टाइम मॅनेजमेंट. काय ना, मी बरेच सेमिनार अटेंड केले. आय हॅव अटेंडेड लॉट ऑफ सेमिनार्स. मी बरेच सेमिनार्सही घेतो, पण टाइम मॅनेजमेंट हा कॉन्सेप्टच मला कळला नाही अजून. देर इज नथिंग कॉल्ड एज टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला ते चार्ट बीट सगळे बनवून देतील, तुम्ही जास्तीत जास्त 2-3 दिवस हे भराल आणि चौथ्या दिवशी येरे मजा मागल्या. सो टाइम मॅनेजमेंट नाही है, वो और कुछ है, आणि त्याच्यामुळे काय तुमची बस चुकली. येस, एनी अदर बस. सर बिझनेस ॲटिट्यूडच नाही. कुठे आहे, कुठे माणूस? मी गोंधळात आहे. कुठली बस आली मला माहितच नाही, मी गोंधळलो. हा, तुम्ही तिकडे उभे आहात, बस तर येत आहेत, अहमदाबाद, पुणा, नाशिक, सगळ्या बस चालू आहेत. मलाच माहिती नाही कुठल्या बसमध्ये जायचं, आणि कदाचित म्हणून मी तिकडेच राहिलो आज. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. हॅलो. येस येस. कुठे जे आहेत त्यात समाधानी राहणार. कुठे आहात तुम्ही? इकडे इकडे जे आहेत त्यामध्ये समाधानी राहणे. हाँ, मारा तो થઈ ગયો, अबे सू का मरवा, अशा पद्धतीत आपण राहिलो. सर डेअरिंगच करत नाही आपण. धंद्यामध्ये वेगळे पण नव्हतं. व्हेरी गुड. गव्हर्नमेंट रूल्स चेंज झाले त्यामुळे इफेक्ट झाला. कुठे आहात? गव्हर्नमेंट रूल चेंज झाले म्हणून. कसला धंदा करता? आमचा टेलिकॉम ऑथॉरिटी कडून जे काही नियम चेंज झाले आता. येस येस येस. काळाप्रमाणे बिझनेस मध्ये इम्प्लिमेंट नसतात. एक मिनिट जरा यांना उत्तर देतो, मग तुमच्याकडे येतो. सी, बऱ्याच वेळा तुम्ही बोलता ते बरं बोलतं की बऱ्याच काही तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येतात, काही नवीन चेंजेस येतात, रेग्युलेशन्स येतात, आणि त्यामुळे धंद्याची वाट लागते अचानक. पण आपल्याला ते माहीतच नव्हतं की असे प्रॉब्लेम्स भविष्यात येणार आहेत, आणि त्यासाठी आपण आजपासून काय केलं नाही. नोकियाचा धंदा कुठला होता माहितीये? नोकिया जंगल बनवायचे मित्रांनो, लाकडाचा धंदा होता. पण त्यांना आधीच कळलं होतं भविष्यात पर्यावरण बिर्यावरण, मेनका गांधी अँड ऑल तुटून पडणार आहेत, त्यासाठी आतापासून काही सेटिंग करूया. आणि त्यांनी धंदा बंद केला आणि मोबाईलमध्ये उतरले, आणि आज ते टॉपला गेले. पण आपण काय केलं माहितीये? आपण एखाद्या धंद्याशी आपलं लग्न लावून टाकलं की हा धंदा आणि मी आम्ही लग्न लावून टाकले. त्या धंद्यात प्रॉफिट असो नसो, मला कोणतरी सांगितलंय, पप्पांनी सांगितलंय, गल्ला सोडायचा नाही, गल्ल्यावर तू बसूनच राहा, या धंद्या सोडायचा नाही. हा धंदा म्हणजे आपली ओळख आहे. पण मी म्हणतो तुम्ही त्या धंद्यासाठी जन्माला आला होता, बिझनेस म्हणून जन्माला आला, बिझनेसमॅन म्हणून. इफ यू आर अ बिझनेसमॅन, आज तुमचा एक धंदा होता, दुसरा करा ना. काय टाटाने बोललं काय मी आयुष्यभर चहाच बनवणार किंवा नमकच बनवणार? तो तर बनवतोय ना, गाड्या बनवतोय, तो स्टील बनवतोय, तो भरपूर गोष्टींमध्ये हातपाय टाकलेले आहेत. पण आपण काय ना, दुसरी गोष्ट आपण काय केलं, 100% कंपनीचे कोणी ठेवले आपल्याकडे, इनफॅक्ट 120%, अजून कोणाचे 20-30% आणून ते पण टाकले. आपण कंट्रोल सोडला नाही मित्रांनो. कंट्रोल सोडला नाही म्हणून कुठे धंद्यात वाढ झाली नाही. येस, स्वप्न क्लिअर नाही, आणि त्याच्यासाठी जे लागेल ते करण्यासाठी स्वतः हात वर करा आणि बोला ना. कुठे? इकडे इकडे इकडे. कुठे? एकदम टॉपला. ओके 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 ओके. इकडे गडबड, जरा ऑडियन्स मध्ये थोडा लाईट द्याल का? येस. स्वप्न क्लिअर नसते, आणि त्याच्यासाठी जे करण्याची आवश्यकता लागते, म्हणजे काही पण झालं तरी मी हे निश्चय पूर्ण करणारच. ते आतून तितकी हे झाली पाहिजे. बरोबर आहे, तुम्ही बोलता स्वप्न क्लिअर नव्हतं. माझ्या समोर एक धुंद होती, धुंद, असं धुकं होतं, धुकं. आणि माझ्याकडे तर मर्सिडीज दिली आहे, पण धुकं एवढं होतं की ती मर्सिडीज मी 20-30च्या पुढे मी चालवूच शकत नाही, कारण मला पुढचा रस्ताच क्लिअर दिसत नाही. आणि ते धुकं होतं आणि मर्सिडीज होती, मी गाडी चालवूच शकत नाही जोरात. आणि ज्यावेळेस धुकं क्लिअर होईल, मी ह्याच्यावर सुद्धा बोलणार आहे, ते कुठल्या धुक्यात आपण अडकलो. आपण अडकलोत अशा धुक्यात. बऱ्याच वेळा आम्ही सांगतो ना की तुम्ही सेमिनारला या, सर मी बिझी आहे. अरे तू करतोस काय? तू बिझी कशात आहेस? तू कशात हातपाय टाकून मोकळा झालेला आहेस? तू मला हे तर सांग, तू असं काय काम करतोस की तू बिझी आहेस? अरे तो मुकेश अंबानी पण जाऊन IPL ची मॅच बघून येतो, तू कुठला एवढा बिझी आहेस?